मी 22 वर्षाची आहे. एका दिवशी आमचा संपूर्ण परिवार 4 दिवसासाठी लग्नाला गेल्यावर मला भीती वाटेल म्हणून माझ्याजवळ शेजारच्या काकांना यायला सांगितले. काका रोज संध्याकाळी माझ्याकडे येत असतात. एका दिवशी अचानक रात्री लाईट गेली. मला भीती वाटत होती म्हणून मी काकांच्या शेजारी जाऊन झोपली. काही वेळाने माझ्या शरीराला काहीतरी जाणवले. मी माझ्या हाताने त्या मजबूत अवयवाला हळू स्पर्श केला. डोळ्याने तर कधी पाहिलं नव्हतं, पण हाताने स्पर्श होताच मला समजले की ते काय होते. मित्रांनो, त्या काकांना मी हलक्यात घेत होती, पण त्यांनी सलग तिसऱ्यांदा माझं नाव घेतलं. मी सध्या शाळेत शिकते. मे महिन्यात शाळेला सुट्ट्या होत्या आणि त्याच वेळी लग्नाचा हंगामही होता. माझ्या एका नातेवाईकांचे लग्न ठरले होते, त्यामुळे घरातील सर्वजण लग्नाला जाण्यासाठी तयार झाले. पण सर्वात मोठी अडचण होती, घरी कोण राहणार. घर बंद करून गेल्यास चोरी होण्याची भीती होती. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की मीच घरी राहीन. मलाही लग्नाला जायचं होते, पण घरी कोण राहणार हा विचार करून मी गेली नाही. बाबांना मात्र एकटी मुलगी घरी सोडायची भीती वाटत होती. त्यांनी आपल्या सर्वात खास आणि विश्वासू मित्राला फोन केला. मोहन, एक काम आहे. आम्ही 4 दिवस लग्नाला जात आहोत. घरी प्रिया एकटी आहे. एकटी मुलगी घरी राहणे योग्य नाही. तुला अडचण नसेल तर तू काही दिवस तिच्यासोबत राहू शकशील का? मोहन काका लगेच म्हणाले, यात अडचण कसली? मी रोज नोकरीला जातो, फक्त रात्री घरी येतो. रात्री मी तुमच्या घरी झोपेन, तुम्ही काळजी करू नका. काकांचे लग्न 2 वर्षापूर्वी झाले होते. बाबा आई स्नान करून संध्याकाळी निघून गेले. संध्याकाळी काका येताना मला फोन केला. प्रिया, जेवणात काय खाणार? मी म्हणाली, काका थोडी अंड्याची भाजी घेऊन या, मला खूप आवडते. मी पोळी आणि भात बनवते. काका आले तेव्हा सोबत अंड्याची भाजी आणि 4-5 बॉईल अंडी आणली होती. ते दमले होते. म्हणाले, प्रिया तू जेवण लाव, मी हातपाय धुवून येतो. आधीही काका आमच्या घरी आले होते, त्यामुळे आमचे नाते जावई साईसारखे मैत्रीपूर्व होते. आम्ही एकत्र बसून जेवण केले आणि गप्पा मारू लागलो. काका म्हणाले, प्रिया तू आता आधीपेक्षा जास्त सुंदर झाली आहेस. तुला पाहून मला कॉलेजच्या दिवसाची आठवण येते. माझी गर्लफ्रेंड ही तुझ्यासारखी सुंदर होती. मी हसत म्हणाली, काका तुम्ही जर अजूनही खूप हँडसम आहात. तुमचीही गर्लफ्रेंड असतीलच. काका हसले. नाही रे, लग्न झाल्यापासून मी एकीलाच हाताळू शकत नाही. आम्ही दोघेही खूप हसलो. मी विचारले, दूध प्याल काका? काका म्हणाले, हो आण. दूध देताना मी मस्करी केली. काका तुम्ही जर रोज घरी दूध पित असताल. काका समजले आणि जोरात हसले. जेवणानंतर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा मारत राहिलो. वेळ कसा गेला ते समजलेच नाही. मग मी माझ्या खोलीत झोपायला गेली. काका त्यांच्या खोलीत. सकाळी मी लवकर उठून नाश्ता बनवायला लागले. काका अजून झोपले होते. मी त्यांना उठवायला गेले. चादर ओढताच माझी नजर अशा ठिकाणी गेली की मी लाजली. सकाळी सकाळी ते जरा जास्तच मजबूत दिसत होते. मी थोडा वेळ तशीच पाहत राहिली. माझ्या मनात लाडू फुटायला लागले. एवढं मोठं मी कधीच पाहिलं नव्हतं. तेवढ्यात काकांचे डोळे उघडले. ते म्हणाले, अरे प्रिया. मी लाजत म्हणाले, काका उठा, उशीर होईल. काका घाईघाईने नाश्ता करून ऑफिसला गेले. मी घर साफ केले, अंघोळ केली, दुपारी अभ्यास केला. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फोन वापरता वापरता झोप लागली. जेव्हा उठले तेव्हा काकांच्या येण्याची वेळ झाली होती. मी पूर्ण घामाने भिजली होती.
मी अंघोळ करून लाल रंगाची शॉर्ट ड्रेस घातली, जी माझ्या शरीरावर पूर्ण फिट बसत होती. थोडा मेकअप केला. काका आले आणि मला पाहताच थांबले. अरे वा प्रिया, आज तू तर कमाल दिसतेस. मला पाहून तुला पाहून मला माझ्या तरुणपणाचे दिवस आठवले. माझी नजर पुन्हा त्या ठिकाणी गेली. मी लाजली. काकाने ते बॅगीने लपवले होते, पण त्यांची नजर माझ्यावरच खिळली होती. मला खूप छान वाटत होते. मनात येत होते, काका मला आपल्या बाहुपाशात घेतील तर. काका म्हणाले, प्रिया मी फ्रेश होऊन येतो, तू जेवण लाव. मी जेवण बनवायला किचनमध्ये गेली. काका सोफ्यावर बसले होते आणि त्यांची नजर माझ्यावरच होती. मला ते पाहणे खूप आवडत होते. अचानक लाईट गेली. उकाडा खूप होता. मी घामाने भिजले. अंधारात भीती वाटल्याने मी काकांना हाक मारत भिंत पकडून हॉलमध्ये गेले. अंधारात माझा हात थेट काकांच्या त्या ठिकाणी लागला. काका म्हणाले, अरे प्रिया, तू इथे आलीस? त्यांनी मला बेडवर बसायला सांगितले. मोबाईलची टॉर्च लावली आणि आम्ही दोघे मिळून जेवण बनवले. घामाने भिजल्यामुळे माझे शरीर स्पष्ट दिसत होते. मी जाणून बुजून त्यांच्याकडे वळले, जेणेकरून ते नीट पाहू शकतील. जेवणानंतर मी अंघोळ करून काकांनी वाढदिवसाला दिलेली शॉर्ट फ्रॉक घातली. मित्रांनो, दिवसभर काम, धावपळ, टेन्शन आणि शेवटी रात्री येतो तो थकवा. पण अशा वेळेस जर थोडंसं स्वतःसाठी आणि आपल्या पार्टनरसाठी वेळ काढला तर तो थकवा कधी गायब होतो कळतच नाही. त्या प्रॉब्लेमवर मी सोल्युशन आणलं आहे. दिवसभराचा थकवा असतो, बॉडी थ्रेड असतं, माइंड स्ट्रेस असतं आणि अशा वेळी जर तुम्ही अनकम्फर्टेबल कपडे घातलेत तर मूड अजून डाऊन होतं. पण इमॅजिन करा, तुम्ही असा सॉफ्ट, हलका आणि कम्फर्टेबल नाईटवेअर घातलात आणि लगेच एक रिलॅक्स फिलिंग येते. जेव्हा तुमची मिसेस किंवा पार्टनर असं स्टायलिश आणि नाईटवेअर घालते, तेव्हा फक्त तिचा लूक नाही तर तिचा कॉन्फिडन्स पण वेगळा दिसतो. आणि खरं सांगायचं तर अशा छोट्या गोष्टीमुळेच पार्टनरला एकमेकांकडे पाहताना फील चांगलं येतं. तुमचं मन शांत होतं, वाइब पॉझिटिव्ह होते आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं अजून स्पेशल वाटायला लागतं. म्हणून मी तुमच्यासाठी असा एक नाईटवेअर आणि इनरवेअर जे तुम्ही नाईटला किंवा आपल्या पार्टनरला घालायला दिले तर आपल्या पार्टनर बरोबर आणखी खूप सारी गोष्ट अनुभवू शकता. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर माझे व्हिडिओत टॅग केले आहे, नक्की पहा. आवडलं तर घ्या, खूप महाग नाही. लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद. आवडलं तर घ्या, नाहीतर नका. जबरदस्ती काही नाही. काका मला पाहून खूप खुश झाले. ही तर ती ड्रेस आहे ना, तू यात खूप सुंदर दिसतेस. नजर हटवाशी वाटत नाही. मग आम्ही जेवण केले आणि काकांच्या खोलीत गप्पा मारायला गेलो. अचानक काका जोरात म्हणाले, प्रिया तुझ्या खांद्यावर कॉकरोच आहे. मी घाबरून धावत जाऊन काकांच्या गळ्यात मिठी मारली. काका हसले. अरे पगली, मी मस्करी करत होतो. मी अजूनही त्यांच्या गळ्यात होती. काकांनी मला आपल्या बाहुपाशात घेतले. मी लाजत दूर झाले. काका म्हणाले, आज तू इथंच माझ्याकडेच झोप. तू खूप घाबरली आहेस. तेवढ्यात पुन्हा लाईट गेली. काका म्हणाले, चल छतावर झोपूयात. छतावर खूप उकाडा होता. थोड्या वेळाने मी म्हणालो, इथेही खूप गरमी आहे. काका हसले. जर तुला वाईट वाटत नसेल तर तू हलकी नाईटी घाल, गरमी कमी वाटेल. मी खाली जाऊन थंड पाण्याने अंघोळ करून हलकी नाईटी घालून आली. काकांनी मला जवळ बसवले आणि विचारले, शाळेत कोणी बॉयफ्रेंड नाही का? नाही काका. मग शेजारी पेजारी? नाही. अभ्यासातूनच वेळ मिळत नाही. काका म्हणाले, प्रिया तू तरुण झाली आहेस. या वयात मुली बॉयफ्रेंडला कपड्यासारखे बदलतात आणि तू अजून जुन्या काळात राहतेस.
मग त्यांनी माझे हात हातात घेतले. कधी मनात येत नाही का कोणत्याही पुरुषासोबत वेळ घालवायचा? मी लाजत म्हणाले, काका आतापर्यंत कोणी भेटलंच नाही. मग मी मग मी तुला कसा वाटतो? खूप हँडसम. माझ्यासोबत बोलणे कसे वाटते? खूप छान वाटते. हे ऐकून काकांच्या चेहऱ्यावर शरारती हसू आले. त्यांनी मला आपल्या बाहुपाशात घेतले. मी विरोध केला नाही. मला सुरक्षित वाटत होते. काका हळूच म्हणाले, प्रिया, मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू शकतो का? तुझी इच्छा असेल तर. दबाव काही नाही. मी लाजत होकार दिला. काकांनी माझ्या मानेला हळू स्पर्श केलं. मी शहारले. माझे श्वास वेगाने वाढले. त्यांनी माझ्या मानेवर खांद्यावर स्पर्श करत एक एक हात माझ्या शरीरावर फिरवू लागले. मला वीज चमकल्यासारखे वाटले. त्यांनी हळूच माझ्या नाईटीची दोरी सोडली. मी थरथरली, पण थांबवले नाही. प्रिया, तुला त्रास होत नाही ना? मी फक्त मान हलवली. त्या रात्री छतावर चांदण्याचा प्रकाश काकांनी मला एक वेगळ्या जगाचा अनुभव दिला. माझी पहिली वेळ होती, पण काकांच्या अनुभवामुळे आणि प्रेमळ स्पर्शामुळे मला भीतीपेक्षा जास्त आनंद मिळाला. आम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. सकाळी काकांच्या बहुपाशात जाग आली. काका माझ्या कपाळावर हळू स्पर्श करून म्हणाले, प्रिया, आजची रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. दिवसभर माझ्या मनात रात्रीचे ते क्षण गोडत होते. संध्याकाळी काका गुलाब आणि चॉकलेट घेऊन आले. पुन्हा रात्री आम्ही छतावर गेलो. त्यावेळी मी स्वतःच उत्साहाने साथ दिली. आमच्यात एक गुप्त आणि गोड नाते निर्माण झाले होते. काही दिवसांनी घरचे लग्नावरून परत आले. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखे दिसत होते, पण आतून माझे जग पूर्ण बदललेलं होतं. काका अधूनमधून यायचे. नजरेत खूप काही सांगून जायचे. प्रत्येक भेटीत आमचे ते गुप्त क्षण मनात पुन्हा जिवंत व्हायचे. मी आता रोज रात्री शतावर्षात त्या रात्रीची आठवण काढून झोपत असे. माझ्या मनात एक वेगळाच आकर्षण आणि ओढ निर्माण झाली होती. कधी कधी मी स्वतःशीच हसत असे. मी ज्या काकांना पूर्वी फक्त काका म्हणून पाहत होते, ते आता माझ्यासाठी काहीतरी वेगळे झाले होते. मित्रांनो, पुढची कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. म्हणून आपल्या मनचंचल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पुढील कथा लवकर पाठवा असे लिहा. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.